नमस्कार मंडळी, कोल्हापुरी स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मोड आलेले मूग आणि मटकीची उसळ कशी करायची आहे ते पाहणार आहोत. प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, तर मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला सांगते. चला तर मग त्यासाठी मोड आलेले मूग मटकी घेतलेले आहेत. लसूण, कढीपत्ता, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता आपण फोडणीला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल घेतल्यानंतर ते गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता आणि लसूण घालून परतायचं आहे. त्यानंतर लसूण तांबूस झालं की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ घालायचे आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायचं आहे. मला फोडणीमध्येच कोथिंबीर टाकलेली खूप आवडते, त्यामुळे मी फोडणीतच कोथिंबीर टाकते. त्यानंतर आपल्याला ही मूग मटकी टाकायची आहे आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी घालून मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटानंतर शिजल्यानंतर बघा आपली भाजी शिजलेली आहे. आपण चेक करू बघू शकतो की भाजी आपली शिजली का नाही. शिजली नसेल तर आपण थोडंसं गरम पाणी घालून शिजवून घेऊ शकतो. मूग मटकीची भाजी ही लवकर शिजते. जास्त शिजवली की त्याची चव बदलते, त्यामुळे जास्त शिजवायची नाही. आपली ही भाजी तयार आहे खाण्यासाठी. आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो. मस्त अशी गरमागरम आपली मूग मटकीची उसळ तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.